गेल्या 20 दिवसापासून मी शार्क एक्सचेंजवरती ट्रेड घेत आहे आणि शार्क एक्सचेंज इंडियाचा ऑनेस्ट रिव्ह्यू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काय ॲडव्हान्टेजेस आहेत, काय खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण इम्प्रूव्ह करू शकतो. आणि फी स्ट्रक्चर काय आहे, बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी जे मिनिमम आपले 7 ते 8 पॉईंटर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर सगळ्यात पहिली नंबर एक गोष्ट ही शार्क एक्सचेंजची साईट आहे. आणि शार्क एक्सचेंजच्या साईटवरती तुम्ही जर गेलात तर त्याच्यावरती तुम्हाला FIU-IND रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसून येईल. याचाच अर्थ हा आहे की FIU रजिस्टर इंडियन गव्हर्नमेंटसोबत शार्क एक्सचेंजने रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे हा फुल्ली लीगल प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्यावरती तुम्ही बिनधास्त ट्रेड घेऊ शकता किंवा ट्रेड पंच करू शकता. कोणतेही तुम्हाला लीगल इश्यूज ह्याच्यामध्ये येणार नाहीत. ओके, तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्लॅटफॉर्म लीगल आहे की नाही आहे. तर प्लॅटफॉर्म हा लीगल आहे, FIU रजिस्टर्ड आहे, म्हणजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटसोबत यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ओके, दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वांना असते की चार्जेस काय आहेत. ओके, कारण की चार्जेस जे आहेत ते डेल्टा एक्सचेंजमध्ये तुम्ही बघितलं किंवा XMमध्ये बघितलं तर चार्जेस थोडेसे हायेस्ट आहेत, हायर साईडला आहेत. तर किंवा CoinDCXमध्ये तुम्ही बघितलं तर चार्जेस हे आहेत थोडे हायर साईडला आहेत. तर आपल्याला चार्जेस वाचवण्यासाठी जर तुम्ही बघितलं इथं यांचं हेडिंगच आहे इंडियाज लोएस्ट क्रिप्टो एक्सचेंज, म्हणजे लोएस्ट कॉस्ट क्रिप्टो एक्सचेंज, म्हणजे ह्यांची प्राइसिंग थोडीशी कमी आहे. तर किती एक्झॅक्टली कमी आहे तर त्याचं कंपॅरिझन मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे तुम्हाला मेकर फी आणि टेकर फी, तुम्हाला मेकर फी आणि टेकर फी एवढं लक्षात येणार नाही, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मेकर फी इथे बघा 0.016 आहे आणि डेल्टा एक्सचेंजवरती तुम्हाला मी कंपॅरिझन करतो, मेकर फी 0.020 आहे. ओके, म्हणजे एक 20% डिफरन्स इथे तुम्हाला दिसून येईल. नंतर इथे जर टेकर फीमध्ये जर तुम्ही गेलात तर टेकर फीमध्ये 0.040 आहे. ओके, जी शार्क एक्सचेंजवरती आहे. आणि इथे जर बघितलं तर 0.050 आहे. म्हणजे इथेही तुम्हाला 20%चा डिफरन्स दिसून येईल. म्हणजे 20%, 20-22%नी तुम्ही जर पकडलं तर शार्क एक्सचेंजची आपल्याला फ्लॅटमध्ये फी स्ट्रक्चरमध्ये कमी आहे. तर 20% ही खूप मोठी अमाऊंट असेल, जर तुम्ही मोठ्या व्हॉल्यूमने ट्रेड करत असाल तर तुम्हाला फीमध्ये 20% म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्याचा डिफरन्स तुम्हाला जाणून येईल. परंतु खूप छोट्या अमाऊंटमध्ये असेल तर तुम्हाला कदाचित हा डिफरन्स जाणवणार नाही. परंतु माझं पर्सनल मत आहे की जर तुमचे जर 20% जर कुठं वाचत असतील तर त्या प्लॅटफॉर्मवर का आपण जायला नको, राईट. तर म्हणून आपण ह्या प्लॅटफॉर्मचा गेल्या 20 ते 25 दिवसापासून मी स्वतः ट्रेड घेत आहे आणि त्याचा ऑनेस्ट फीडबॅक तुम्हाला देत आहे. ओके, तर सेकंड पॉईंट आपला झाला की फी स्ट्रक्चर काय आहे. तर फी स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलं. ह्याच्यामध्ये 20%, 20-22%चा बेनिफिट आपल्याला शार्क एक्सचेंजमध्ये भेटतो आहे आणि FI रजिस्टर प्लॅटफॉर्म आहे. ओके, आता सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज मी तुम्हाला जे सांगणार आहे, सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे तर ते म्हणजे तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्या टाईपचे क्रिप्टो जे आहेत कॉईन्स, तर त्या कॉईन्समध्ये तुम्हाला ट्रेड करायला मिळेल. ओके, तर तुम्ही जर बघितलं इथे जर बघितलं तर सगळ्या कॉईन्स BTC, इथेरियम, PNB, मतलब तुम्ही जर बघितलं इथे तर हे बघा एवढे सगळे कॉईन्स जे आहेत, तर छोटे छोटे कॉईन्ससुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील आणि मेजर कॉईन्स तर आहेच आहे. आणि सगळ्यात मोठं बेनिफिट जे आहे तर त्या म्हणजे बऱ्याच लोकांचा डाऊट होता किंवा बऱ्याच लोकांचा एक क्वेश्चन असतो की क्रिप्टो आणि गोल्ड ह्या दोघांचा एकच प्लॅटफॉर्मवर कुठे ट्रेड करता येईल का. तर आणि जो FIU रजिस्टर असेल तर सध्याच्या आत्ताच्या पोझिशनला हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे, हा FIU रजिस्टर्ड आहे आणि ह्याच्यामध्ये क्रिप्टोचे सारे कॉईन्स अवेलेबल आहेत. आणि दुसरी गोष्ट गोल्डमध्येही ट्रेड आपण घेऊ शकतो. तर गोल्ड फ्युचर्सचा ह्यांनी एक ज्याला आपण टोकन म्हणतो, तर जसं गोल्ड मूव्ह होतं तर त्याच पद्धतीने PAXG-USDT हा गोल्डचीच रेप्लिका आहे, गोल्डचं टोकन आहे. जशा पद्धतीने गोल्ड तिकडे मूव्ह होतं तर त्याच एक्झॅक्टली पद्धतीने आपल्याला हे इथेही मूवमेंट बघायला मिळते. आणि व्हॅल्यू पण तुम्ही बघितलं तर व्हॅल्यू ही अराऊंड सिमिलरलीच तुम्हाला तिथे दिसते, जी गोल्डमध्ये आहे XAU USDमध्ये, तर तीच सिमिलर त्याचंच हे टोकन आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्ही लिगली ट्रेड करू शकतात ऑन दिस प्लॅटफॉर्म शार्क एक्सचेंज. तर तुम्हाला इथे क्रिप्टोमध्येही ट्रेड करता येतं आणि गोल्डमध्येही ट्रेड करता येतं. मी तुम्हाला माझे काही ट्रेड्स जे घेतलेले आहेत मी आहे, तर हे ट्रेड्स तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला माझा एक्सपिरियन्सही शेअर करेल. ओके, तर हे झालं की तुम्हाला हे खूप महत्त्वाचं ॲडव्हान्टेज आहे ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर करता येणार आहे. ठीक आहे,
आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्याच्यामध्ये मनी फंड ट्रान्सफर जे आहे तर फंड ट्रान्सफर कशा पद्धतीने होतं. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक दाखवतो की फंड ट्रान्सफरमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर INR डिपॉझिट आणि INR विड्रॉल. ओके, तर INR डिपॉझिटमध्ये तुम्ही जर डिपॉझिट इन्स्टंटली केलं तर इथे जेव्हा केलं तर तुमचं IMPSचं ऑप्शन तुमच्याकडे आहे. तर आता माझं IMPSचं जे आहे तर IMPSला मी अकाउंट वगैरे ॲड करून ठेवलेलं आहे पेईमध्ये. तर नेट बँकिंग थ्रू तुम्ही विदिन 2 मिनिट्स तुमचं अमाऊंट ही ट्रान्सफर करून घेऊ शकतात, म्हणजे डिपॉझिट करू शकतात. ओके, तर विदिन 2 मिनिट खूप फास्ट आहे प्रोसेस. मी हे मल्टिपल टाइम्स केलेलं आहे आणि खूप फास्ट चालतं, कारण की हे बेसिकली आपल्या नेट बँकिंगला लॉग इन होतं. नेट बँकिंगमध्ये लॉग इन करून ह्या अकाउंटचा जेव्हा तुम्हाला इथे बघा हा जो आहे तर हा एक व्हर्च्युअल अकाउंट नंबर तयार होतो जेव्हा तुम्ही अकाउंट व्हेरीफाय करताना. तर तेव्हा त्यांनी बघा इक्विटास स्मॉल ह्याचा एक व्हर्च्युअल अकाउंट नंबर जनरेट होतो. तर हा अकाउंट नंबर तुम्हाला तुमच्या नेट बँकिंगचं जे अकाउंट तुमचं लिंक आहे तर त्याच्यामध्ये ॲज अ पेई म्हणून तुमचा अकाउंट हे अकाउंट ॲड करायचं आहे. आणि नंतर ह्या अकाउंटला तुम्ही पैसे ट्रान्सफर केले की तुम्हाला ते इथे तुमच्या वॉलेटमध्ये लगेच रिफ्लेक्ट होतात अवेलेबल बॅलन्समध्ये INR वॉलेटमध्ये. ओके, तर डिपॉझिट एकदम सिमलेस आहे. IMPS विड्रॉल आणि डिपॉझिट सध्या अवेलेबल आहे. लवकरच त्यांचा UPI डिपॉझिट आणि विड्रॉल पण येणार आहे. ही मला न्यूज आहे, पण आपण जे आत्ताची परिस्थिती आहे त्याच्यावरती आपण फीडबॅक घेत आहोत. UPI येईल का नाही येईल ते आपल्याला माहिती नाही आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची अजून एक ॲडव्हान्टेज जी मनी मॅनेजमेंटसाठी खूप महत्त्वाची असते तर ती म्हणजे ज्यांनी काय केलेलं आहे की 2 वॉलेट तुम्हाला इथं दिसत असतील की एक जे वॉलेट आहे तर ते वॉलेट आहे INR वॉलेट, राईट. आणि दुसरं जे वॉलेट आहे तर ते वॉलेट आहे फ्युचर्स वॉलेट, राईट. तर ह्याचा डिफरन्स काय. ओके, हे काय आहे. आणि इथे बघा तुम्हाला इथे ट्रान्सफर फंड दिसत असतील. इथे जर बघितलं तुम्ही फ्रॉम आणि टू, तर फ्रॉममध्ये तुम्ही फंडिंग वॉलेट म्हणजे हे आणि फ्युचर वॉलेट म्हणजे हे, राईट. तर तुम्ही मनी मुवमेंट इकडून फंडिंग वॉलेटमधून म्हणजे इथून इकडे किंवा इथून इकडे घेऊ शकतात. ओके, ते एका सेकंदामध्ये ते इंटरनल वॉलेट ट्रान्सफर आपण करू शकतो. आणि ह्याचं बेनिफिट काय, तर मी स्वतः जो बेनिफिट खूप मोठ्या प्रमाणावर मला मनी मॅनेजमेंट करायला सोपं जातं आहे. तर ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काय करतो की लेट्स से आता बघा तुम्ही एक्झॅक्ट माझी अमाऊंट जर बघितली तर इथे माझी 40,000 आहे आणि इथे 10,000 आहे. तर मी काय करतो आहे की लेट्स से माझं 50Kचं अकाउंट आहे. ओके, तर मी तुम्हाला ते समजून सांगतो की मी कशा पद्धतीने मनी मॅनेजमेंट करतो ह्याच्यामध्ये. तर मी ते तुम्हाला शेवटी सांगतो. पहिले बाकीचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत तर ते तुम्हाला सांगतो की IMPS विड्रॉल डिपॉझिट अवेलेबल आहेत. मनी मॅनेजमेंटसाठी 2 आहेत, म्हणजे फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये जे अमाऊंट असते जर तुम्ही एखादा ट्रेड तुमचा जे आपण म्हणतो की क्रिप्टोजमध्ये मोठ्या मुवमेंट येतात आणि त्यामध्ये जर तुमचं स्टॉपलॉस लावलेलं नसेल तर पूर्ण अकाउंट वाईपआउट होतं. तर ह्याला सेफ्टी देण्यासाठी आपण फ्युचर वॉलेटमध्ये इतकी अमाऊंट ट्रान्सफर करू शकतो जी अमाऊंट आपण रिस्क घेण्यासाठी आपण अलाउड आहे किंवा आपल्याला तेवढी रिस्क चालू शकेल, राईट. म्हणून आता बघा सध्याच्या घडीला माझी 40,000 इकडे आहेत, 10,000 इकडे आहेत. मग माझ्या वाईट केसमध्ये जरी मी स्टॉपलॉस लावला नाही तरीसुद्धा माझे फक्त फ्युचर वॉलेटमधलेच पैसे वाईपआउट होणार आहेत आणि अकाउंट ते झिरो होणार आहेत. माझे 40,000 रुपये जे INR वॉलेटमध्ये आहे तर ते तसेच इंटॅक्ट राहणार आहेत. ओके, तर ह्या पद्धतीने आपण खूप चांगल्या पद्धतीने मनी मॅनेजमेंट ह्या दोन्ही वॉलेट्सचा वापर करून करू शकतो. तर हा खूप चांगला ॲडव्हान्टेज शार्क एक्सचेंजमध्ये मला दिसतो आहे. आता सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे की ट्रेडर्स जे असतात तर ट्रेडर्सला काय पाहिजे असतं की बाबा माझी जी ट्रेडिंग आहे ती ट्रेडिंग मला चार्टवरचून इझिली झालं पाहिजे, राईट. तर बेसिकली तुम्ही जर बघितलं इथे तर ट्रेडिंग व्ह्यूसोबत यांचं कोलॅबरेशन आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चार्ट पॅटर्न्स वगैरे आणि ट्रेडिंग करताना आता सपोज तुम्हाला इथून डायरेक्ट ट्रेड घेता येत नाही. ट्रेड घेतानासाठी इथे तुम्हाला एक आहे जिथं आपण क्विक ऑर्डर फ्लोटिंग विंडो हे जर मी एनेबल केलं आणि इथे जर मी क्वांटम टाकली तर इथूनच तुम्हाला फटाफट एंट्री घेऊ शकतात. ओके, परंतु मी हे अवॉइड करतो आणि मी जी ऑर्डर टाकतो तर मी लिमिट ऑर्डर टाकतो, कारण की लिमिट ऑर्डर टाकल्यानंतर मला काही चार्जेसमध्ये डिफरन्सेस दिसलेले आहेत आणि अजून काही प्रमाणात जी अमाऊंट तिथे लिहिलेली आहे की 0.016 आणि
0.40, तर ह्याच्यापेक्षा कमी चार्जेस मला लागतात जर मी लिमिट ऑर्डर टाकतो. तर लिमिट ऑर्डर मी कशी टाकणार? सपोज मी बिटकॉईनमध्ये ट्रेड घेतो आहे, तर मी इथे लिमिटमध्ये जाणार. लिमिटमध्ये गेल्यानंतर इथे माझं बघणार की आता बघा, आता इथं मनी मॅनेजमेंटचा अजून एक तुम्हाला फॉर्म्युला सांगतो की जर माझ्या फ्युचरच्या वॉलेटमध्ये मी 10,000 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत, ओके, आणि ती माझी रिस्क ॲपेटाईट आहे, तर मी इथे मॅक्स केलं. तर मॅक्स केल्यानंतर ऑटोमॅटिक माझं जे क्वांटम आहे तर ते क्वांटम ऑटोमॅटिक सेट होतं. मला इथे क्वांटमशी घेणं देणं नाही की किती क्वांटम मी घेतो आहे, मला माझी अमाऊंट किती लावतो आहे, माझा पैसा किती लावतो आहे, तर ह्याच्याशी माझं हे आहे, कन्सर्न आहे. तर मी इथे जेव्हा मॅक्स सिलेक्ट करतो म्हणजे मी जी अमाऊंट लावतो आहे तर ती 10,000 इथे लावतो आहे. जर 50% केलं तर मी 5,000 अमाऊंट लावतो आहे आणि 5,000वर रिस्क किती घ्यायची, रिवॉर्ड किती घ्यायचा, हे तुम्हाला इथे सेट स्टॉप लॉसमध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही इथे सेट टेक प्रॉफिटमध्ये प्राईस सेट करू शकता. स्टॉप लॉस सेट करू शकता आणि कन्फर्म करू शकता, जेणेकरून तुमचा हे ट्रेडमध्ये पूर्ण सेट स्टॉप लॉस, प्रॉफिट आणि तुमची लिमिट ऑर्डर, हे तिन्ही गोष्टी तुम्हाला इथे दिसतं. ओके, तर हे एक चांगला बेनिफिट आहे की चार्ट एकदम सिमलेस होतो. एक्सपिरियन्स चांगला आहे माझा आत्तापर्यंतचा. आता मी तुम्हाला काही ट्रेड्स माझे दाखवतो. ओके, तुम्ही जर बघितलं माझे, तर तुम्हाला पहिले मी वॉलेट दाखवतो, जे तुम्हाला मला सांगायचं होतं की डिपॉझिट आणि विड्रॉल जे मी घेतलेले आहेत. ओके, तर एक मिनिट, तुम्हाला मागची जे डिपॉझिट आहेत माझे, एक सेकंड, हां इथे बघा डिपॉझिट आणि विड्रॉल. तर डिपॉझिट तर होतात सगळ्याच पोर्टलमध्ये, बरोबर, परंतु विड्रॉलला बऱ्याच जणांचा इश्यू असतो की विड्रॉल लवकर येत नाही किंवा विड्रॉलला इश्यूज येतात पोर्टलवरती. ओके, परंतु हा FIU रजिस्टर्ड आहे, लेजिटिमेट प्लॅटफॉर्म आहे आणि IMPS नेट बँकिंग थ्रू हे येत असतं, पैसे ट्रान्सफर होत असतात. तर त्यामुळे तुम्ही बघा, जर मी विड्रॉल बघितले तर माझा जो एक पॅटर्न आहे, तर तो पॅटर्न म्हणजे मी माझे जे ट्रेड्स आहेत तर ते रेग्युलरली मी पेआउट घेत असतो. म्हणजे माझं कॉन्स्टंट अमाऊंट माझ्या फ्युचरच्या वॉलेटमध्ये राहते आणि कॉन्स्टंट अमाऊंट राहिली तर कॉन्स्टंट व्हॉल्यूमनी मी त्याच क्वांटमनी ट्रेड घेता येतं मला. त्यामुळे मी जे काय आहे तर ते विड्रॉल्स माझे जे प्रॉफिट असतात तर ते मोस्ट प्रॉब्ली मी काढून घेतो. आता बघा, कालचा जो ट्रेड होता त्याच्यामध्ये मला प्रॉफिट झाला, मी लगेच विड्रॉल घेतला IMPSनी, तर तो माझ्या सक्सेसफुली बँकेत एक 4 ते 5 सेकंदात आला होता. जेव्हा मी क्लिक केल्यानंतर, जेव्हा मी त्याचे OTP टाकले होते, OTP टाकल्यानंतर जो मोबाईलला OTP आला होता, तर त्याच्यानंतर एक 4 ते 5 सेकंदात मला अमाऊंट आलेले आहेत. तर तुम्ही बघा, 6 तारखेला हा घेतला होता, 4 तारखेला हे विड्रॉल तुम्हाला दिसतील बघा, 2 तारखेला एक घेतला होता. ओके, नंतर आता सेकंड पेजवर जाऊया. हे बघा, आता इथे बघा, 1 तारखेला आपण ह्याच्यात 40,000 डिपॉझिट केलेले होते. ठीक आहे, त्याच्या अगोदरचा तर ते 40,000 तुम्हाला दिसतील वॉलेटमध्ये, राईट. नंतर हे बघा, हे 911, 930, 560, 919, हे जे काही प्रॉफिट आहेत त्याचे विड्रॉल तुम्हाला दिसतील. हे बघा, हे 10,000चं एक डिपॉझिट, ते 10,000 तुम्हाला अमाऊंटला दिसतील आता तिथे, राईट. तर अशा पद्धतीने विड्रॉल आणि डिपॉझिट हे एकदम सिमलेस चालतं. तर ते मला तुम्हाला इथे दाखवायचं होतं. आणि दुसरी जी गोष्ट होती की ट्रेड संदर्भात, राईट. तर ट्रेड हिस्ट्री मी तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा, इथे जर तुम्हाला जर बघितलं तुम्ही, तर इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. इथे काय होतं बघा, की जेव्हा आता रिअलाइज प्रॉफिट आहे, आता सपोज कालच्या ट्रेडमध्ये 9-1चा जो ट्रेड आहे माझा, हा PXG म्हणजे गोल्ड मी बाय केलं होतं, तर हा ट्रेड आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 3,789 रुपयाचं प्रॉफिट मला झालेलं होतं. परंतु ह्याच्यामध्ये तुम्ही जर चेक केलं की कमिशन किती गेलं माझं, तर 191 रुपये आणि 191 रुपये माझं टेकर फी गेली होती, राईट. हे फंडिंग फी एक काही मायनस झालेले आहेत. फी डिस्काउंट जो आहे तो 10%चा तो पण आहे. म्हणजे एकदम ट्रान्सपरंट वेने ह्याने पूर्ण पद्धतीने सगळ्या किती फी चालल्यात तर ते तुम्हाला इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती ह्या तुम्हाला हिडन दिसतात, तुम्हाला लवकर भेटत नाही की किती माझे चार्जेस कटले आहेत, काय आहेत, राईट. परंतु इथे यांनी एकदम ट्रान्सपरंट वेने हे पद्धतीने सगळं इथे शो केलेलं आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही बघितलं लास्ट ट्रेड, जर ट्रेड हिस्ट्रीमध्ये केलं तर 9 तारखेला 7 AM म्हणजे सकाळी 7 वाजता आपण बाय केलं होतं 4473ला. हे PXG म्हणजे हे तुम्हाला मी सांगितलं आहे की गोल्डची रेप्लिका टोकन आहे. तर जशा पद्धतीने गोल्डमध्ये मुवमेंट होती तर तसंच ह्याच्यात पण मुवमेंट होती. हे ॲज गुड ॲज गोल्ड ट्रेड करतो आहे आपण, राईट. तर आणि मी 4516ला त्याला आपण
सेल आउट केलं होतं रात्री 9 वाजता, म्हणजे ऑलमोस्ट 10-12 तास हा ट्रेड चालू होता. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं मेकर फीज किती लागली आहे, $0.8 $2, म्हणजे एक $3च्या आसपास आपल्याला फी लागली आहे. आणि मी $41-42चं प्रॉफिट ह्याच्यामध्ये बुक केलेलं आहे. ठीक आहे. तर हे माझे काही ट्रेड्स आहेत, तुम्ही बघू शकता. हे ट्रेड्स सगळे आपण हे फी आहेत. तर हे तुम्हाला वाटेल हे सगळ्या रेडमध्ये काय आहे, तर हे फी लागलेली होती. जेवढी फी लागली तेवढं मायनसमध्ये दिसेल. ॲक्च्युअल जे प्रॉफिट वगैरे आहेत ते तुम्हाला इथं दिसतील बघा. 3,789. रिअलाइज PNLमध्ये जर तुम्ही बघितले बघा 479. नंतर हे बघा ₹2,000. हे छोटे छोटे अमाऊंट आहेत. हे कमिशन, फंडिंग फी वगैरे, तर हे मायनस झालेले आहेत. ओके, ठीक आहे. हे बघा रिअलाइज PNL, इथे माझा लॉस झाला होता ह्या ट्रेडमध्ये. नंतर इथे ₹60 प्रॉफिट, म्हणजे कॉस्ट टू कट झालं होतं आपलं. ओके. नंतर इथे जर तुम्ही बघितलं रिअलाइज प्रॉफिट ₹692, ₹817. तर अशा पद्धतीने इथे लॉस झाला होता, इथे प्रॉफिट झालं होतं. राईट. इथे 1100चं प्रॉफिट होतं, इथे 1500चं प्रॉफिट होतं. तर अशा पद्धतीने प्रॉफिट लॉस. पण ॲट दी एंड ऑफ द डे तुम्ही काय करता आहात, तर मंथली, मंथ ऑन मंथ आणि क्वार्टर ऑन क्वार्टर, तर तुमचा हा पूर्ण जो ग्राफ आहे तर ते प्लॉट करून तुम्हाला डिसिप्लिन मेंटेन करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये मला जो मेन बेनिफिट जो वाटला तर तो मनी मॅनेजमेंट आणि जे युजर फ्रेंडली पोर्टल आहे तर ते एक चांगल्या पद्धतीचं आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट मला ह्याच्यात सांगायची होती की हां, तुम्हाला जर पाहिजे असेल की माझं ओव्हरऑल PNL वगैरे कसं दिसतं इथे, राईट. तर इथे जर तुम्ही गेलात माय प्रोफाईलमध्ये इथे युजर रिपोर्ट्स म्हणून एक स्ट्रक्चर आहे. युजर रिपोर्ट्सवर क्लिक करायचं. तर इथे INR लेजर, क्रिप्टो लेजर, ट्रेड PNL स्टेटमेंट आणि TDS हिस्ट्री. तर इथे मी ट्रेड PNLमध्ये क्लिक केलं. आता सपोज मी इथे केलं की माझं लास्ट 3 महिन्याचं, किंवा आता मी लास्टच्या 20 दिवसापासूनच हे ट्रेड करतो आहे. ठीक आहे. लास्ट 30 डेज मी इथे जर टाकलं, ओके, लास्ट 30 डेज मग टाकलं, तसं मी 1 तारखेपासूनच याच्यात ट्रेड घ्यायला लागलो आहे, कारण की ₹40,000 टाकले होते मी तेव्हा. आणि त्याच्या आधी आपले जी अमाऊंट होते ती कमी होती, राईट. ती काहीतरी मी 2-3 हजार रुपये टाकलेले होते स्टार्टिंगला. तर आता बघा तुम्हाला इथे मी दिसतील, इथे मी रिफ्रेश करतो. हे बघा, डू नॉट रिप्लाय युजर रिपोर्ट्स. तर शार्क एक्सचेंज आपल्याला लगेच इथे आलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथे जर बघितलं तर PNL आणि लॉस स्टेटमेंट, तर ह्याला केलं तर इथे हे डाउनलोड होतं. डाउनलोड झाल्यानंतर इथे आलो, ह्याला मी हे एक्सेलमध्ये ओपन करतो. ठीक आहे, एक सेकंड. हे बंद करतो, एक मिनिट. डाउनलोड्स ओपन विथ. ठीक आहे. तर हां, हे बघा, आता लास्ट 30 डेज आपण बघितलं की 12 ते 11/1 म्हणजे इथं हे दिसतं आहे. तर तुम्हाला इथे पूर्णपणे क्लायंट ID काय आहे, प्रॉफिट किती झाला आहे आणि टोटल मी किती फीज दिलेली आहे, तर क्लिअर कट इथे तुम्हाला दिसून जातं. ह्यांना एक रिक्वेस्ट आपल्याला करायची आहे. तर 2 गोष्टी ज्या इम्प्रूव्हमेंट ह्यांच्याकडं आपल्याला गरजेच्या आहेत, तर ती म्हणजे ह्याच्यामध्ये मी चेक केलं, ती चार्टवरती अलर्ट लावण्याचं मेकॅनिझम मला दिसलं नाही कुठे, की प्राईसमध्ये अलर्ट्स लावायचे असतील तर अलर्ट पाहिजेत. तर अलर्ट्स चार्टवरती ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जसं आपण अलर्ट लावतो तर तशा पद्धतीचे अलर्ट्स गरजेचे आहेत. तर ते त्यांना मला रिक्वेस्ट करायची आहे की अलर्ट्स तुम्ही एनेबल करा. आणि दुसरी गोष्ट की हे जे PNL आहे तर हे क्लिअर कट येत आहे, एकदम क्लिअर, क्रिस्प अँड क्लिअर आहे. परंतु हे PNL जे आहे तर ते आपल्याला पोर्टलवरती पण दिसलं पाहिजे. जेव्हा मी टाईम फ्रेम सिलेक्ट करतो तर किती डेज मी प्रॉफिटमध्ये होतो, प्रत्येक दिवशी काय होतं. जसं आपण काईटमध्ये झिरोदाला आपल्याला दिसतं की कोणते रेड डेज आहेत, कोणते ग्रीन डेज आहेत, राईट. तर अशा पद्धतीने जर एखादं UI बनवता आलं तर त्याच्यामध्ये एकदम सगळ्यांसाठी युजर फ्रेंडली ते होऊन जाईल. ओके. तसं युजर रिपोर्ट पण बघितलं बा तुम्ही, एका मिनटाच्या आतच तुम्हाला हा रिपोर्ट पण आलेला होता PNLचा, राईट. तर तुम्ही जर बघाल आता आपलं एक्झाम्पल, ₹20,000 प्रॉफिट आपण घेतलेलं आहे. आपण अमाऊंटच 1 तारखेला टाकली, ₹40,000.
परंतु ठीक आहे, म्हणजे ते झाला भाग आपण की काय कसं ट्रेड करतो आहे, काय करतो आहे, ते प्लस मायनस होऊ शकतं, राईट. कधी प्रॉफिट कधी लॉस होऊ शकतं, परंतु जी डिसिप्लिन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोबॅबिलिटी आणि रिस्क टू रिवॉर्ड. तर तुम्ही किती वेळेस जिंकताय हे महत्त्वाचं नाही आहे ट्रेडिंगमध्ये. तर तुम्ही जेव्हा जिंकताय तेव्हा किती कमवताय, राईट. तर हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा लूज करताय, जेव्हा आपला डे नाही आहे त्यावेळेस किती लॉस करताय, तर हा तुमचा डिसाईड करतो की तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल बनणार आहात की नाही आहात. तर खूप वर्ष मिस्टेक केल्यानंतर एक 3-4 वर्षापासून मी सिरियसली ह्या फील्डमध्ये एज्युकेशन घेत आहे. स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि जॉब करता करता ह्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लोअर करत होतो आणि माझा एक इंटरेस्ट याच्यामध्ये खूप चांगला डेव्हलप झाला. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲक्टिवली ट्रेड करत आहोत आणि ॲक्टिवली बऱ्याच गोष्टी शिकत आहोत. तर वन ऑफ दी बेस्ट प्लॅटफॉर्म मला आत्तापर्यंत वाटला, ज्याच्यामध्ये FI रजिस्टर आहे. त्यामुळे आपण इंडियामधून इझिली सेफ पद्धतीने ह्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो. आणि फक्त एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, तर ती म्हणजे एक सिस्टम फॉलो करा, ओके. आणि दररोज ट्रेड घेण्याची गरज नाही. जर तुम्ही क्रिप्टोज किंवा गोल्डमध्ये करत असाल तर 24/7 मार्केट आहे, म्हणजे 24 तास बसून राहण्याची गरज नाही आहे. तुम्ही इझिली 4 आवरवरती किंवा डेली चार्टवरती ॲनालिसिस करा, विकली चार्टवर ॲनालिसिस करा आणि तुम्ही 2-3 दिवसातून एक ट्रेड घेतला तरी चालेल, कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला लेवरेज असतं. आता तुम्ही जर बघितलं तर स्क्रीनवरती इथे बघितलं, उजव्या कोपऱ्यामध्ये जर बघितलं तर BTCमध्ये 150x लिव्हरेज आहे, ओके. म्हणून तुम्ही कमी अमाऊंट लावूनसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ट्रेड पंच केला आणि योग्य ठिकाणी जर पंच केला तर कदाचित तुम्हाला लवकर चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट ह्याच्यामध्ये मिळू शकतं. जे तुम्ही आता बघितलंच की 1 तारखेला आपण पैसे टाकलेत तर त्याला 20,000 रुपये प्रॉफिट तुम्हाला दिसतं आहे, राईट. तर हे रिझल्ट्स आहेत. कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुमच्या सिस्टमला सेट पाहिजे, स्टिक राहिलं पाहिजे, ओव्हर ट्रेडिंग झाली नाही पाहिजे, राईट. हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही डिसिप्लिन वेने फॉलो केलं आणि तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाका, जेणेकरून आपण एक नवीन जे काय माझा एक्सपिरियन्स आहे आणि ज्या गोष्टी मी स्वतः फॉलो करतो आज ट्रेडिंगमध्ये ग्रो होताना. तर मला माहिती आहे की जे छोटे ट्रेडर्स असतात तर त्यांना 0पासून स्टार्ट करताना काय काय प्रॉब्लेम्स येतात. प्रत्येकजण स्ट्रॅटेजीच्या पाठीमागे पळत असतो, परंतु रिस्क टू रिवॉर्ड काय आहे, मनी मॅनेजमेंट कसं आपण करायला पाहिजे, प्रोबॅबिलिटीचा गेम कशा पद्धतीने चालतो. इट इज नॉट अबाउट स्ट्रॅटेजी, इट इज अबाउट हाऊ यू थिंक अबाउट दी मार्केट, हाऊ यू रिस्क युअर मनी, हाऊ यू डू द मनी मॅनेजमेंट ओव्हरऑल. की आता तुम्ही जर बघितलं की जे लाईव्ह ट्रेडिंग करायला लोक येतात तर ते 1-1 लाख रुपये 2-2 लाख रुपये प्रॉफिट दाखवतात आणि त्यांचं बघून आपण एक असं वाटतं की आपणही हे प्रॉफिट काढू शकतो आणि आपल्याकडे असते 10,000 अमाऊंट, राईट. आणि तुम्ही 10,000 रुपये पूर्ण लावून टाकतात आणि इथे सगळ्यात मोठी मिस्टेक होते. त्यांच्याकडे जेव्हा 1 कोटी रुपये असतात तेव्हा ते 1 लाख रुपये ट्रेडिंगमध्ये लावत असतात, म्हणजे 1% त्यांच्या कॅपिटलच्या. हे तुम्ही बघायचं आहे. तर अशा पद्धतीने रिस्क मॅनेजमेंट करा. रिस्क मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला सिम्पल फॉर्म्युला दिला आहे. सिम्पल फॉर्म्युला हे जर तुमचे इथे जर 1 लाख रुपये असतील तर इथे 10,000 ठेवा, म्हणजे 1:10 ठेवा आणि मग ट्रेडिंग चालू करा. बघा तुमची गेम किती लवकर तुमची सुधारू शकते. आणि तुम्हाला क्वांटम किती घेतो आहे ह्याची फिकीर करायची गरज नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे फ्युचर अमाऊंटमधून जेव्हा तुम्ही ट्रेड घेताना जर तुम्ही इथे मॅक्स केलं, राईट, तर इथे 10,000 रुपयेचंच ट्रेड पंच होणार आहे माझा, बरोबर. नाही बघा इथे तुम्हाला दिसतं अवेलेबल बॅलन्स एवढा आणि हा बॅलन्स आपण लावतो आहे. मग क्वांटम फक्त इथे मॅक्स करायचं, जी क्वांटम येईल ते क्वांटम पंच मारायची, दॅट्स इट, ओके. म्हणजे मनी मॅनेजमेंट आणि ह्याची क्वांटम किती घ्यायचं, तर हा जो डाऊट असतो हा डाऊट तुमचा क्लिअर होऊन जातो, बरोबर. तर अशा पद्धतीने जो ओव्हरऑल ऑनेस्ट रिव्ह्यू होता शार्क एक्सचेंजचा, तर वन ऑफ दी बेस्ट प्लॅटफॉर्म विच इज FIU रजिस्टर्ड, फुल्ली लिगल. त्याच्यामध्ये IMPS डिपॉझिट विड्रॉल विदिन सेकंड्स आपण करू शकतो. गोल्डमध्ये ट्रेडिंग करू शकतो. चार्टवरतून आपण इझिली आपलं ट्रेड मॅनेज करू शकतो, जिथं आपल्याला स्टॉप लॉस टार्गेट मुवमेंट चार्टवरतीच आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2 वॉलेट आहेत. तर 2 वॉलेटमध्ये तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की मनी मॅनेजमेंट आपण किती छान पद्धतीने करू शकतो, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मला नक्की एक्सप्लोर करा. आणि जाताना एक गोष्ट सांगेल की कमेंटमध्ये किंवा ह्या डिस्कशनमध्ये मी तुम्हाला
ह्याची जी रेफरल लिंक आहे, तर रेफरल लिंक देतो. माझ्या रेफरल लिंकने जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला 10% जी तुमची ट्रेडिंग फी लागणार आहे त्याच्यावरती डिस्काउंट भेटणार आहे. ओके. आणि जे काही तुमचं आपलं पुढचं लर्निंग येणार आहे, तर आपण एक प्रीमियम ग्रुप क्रिएट करूया, ज्याच्यामध्ये वीकली 3 दिवस आपण लाईव्ह ट्रेड म्हणजे तुम्हाला शिकवणार आहे. तर लाईव्ह ट्रेड कसा घ्यायचा इन द सेन्स काय सायकोलॉजी, काय प्लॅनिंग आपण करतो आहोत आणि कशा पद्धतीने आपण अकाउंट ग्रो केलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी आपण लाईव्हमध्ये डिस्कस करूया. तर त्यासाठी तुम्हाला जर त्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर आपल्या लिंक थ्रू शार्क एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपन करा, जेणेकरून मला तुमचे डिटेल्स ऑटोमॅटिकली भेटून जातील पोर्टलमधून आणि त्या सगळ्या लोकांना आपण एका प्रीमियम ग्रुपमध्ये ॲड करू. व्हॉट्सअप ग्रुप असेल, व्हॉट्सअप कम्युनिटी असेल, सो दॅट मला ती शॉर्टमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून मी त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकलो पाहिजे. कधी पण आठवड्यातले 3 किंवा 4 दिवस आपण कनेक्ट करूया, लाईव्ह ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करूया आणि छोट्या जेव्हा अकाउंट असतं तर ते कशा पद्धतीने आपण डिसिप्लिन वेने ग्रो करू शकतो, तर मी तुम्हाला ते लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवून देईल. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय.